सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे सोलापूर धुळे महामार्गावरील वाहतुकीला फटका बसलेला आहे। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। सागर, काय स्थिती आहे सध्या? वाहतूक खोळंबलेली कळतंय। वृषाली, आपण पाहिलं केलं तर आपण आता आहोत सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती आणि या महामार्गाची परिस्थिती पाहिली तर अक्षरशः या महामार्गाला नदीचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। खरं तर सोलापूर शहरामध्ये गेल्या 2 ते 4 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पडतोय आणि या पावसाचं पाणी जे आहे ते शहरातून ओढ्यांद्वारे वेगवेगळ्या नदींमार्फत जे आहे ते बाहेर पडण्यासाठीचा हा सर्व रस्ता आहे। मात्र आपण जर पाहिलं तर खरं तर सातत्याने झालेलं अतिक्रमण यामुळे ओढ्यांमधून जे पाणी जे आहे ते ओव्हरफ्लो होत आहे आणि हे पाणी अक्षरशः आता राष्ट्रीय महामार्गावरती येऊन ठेपलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात तारांबळ देखील उडालेले आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात खरं तर या राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक जी आहे ती सातत्याने होत असते। विद्यार्थी असतील, शाळकरी मुलं असतील, त्याचबरोबरीनं या ठिकाणी वयोवृद्ध नागरिकसुद्धा या ठिकाणी प्रवास करत असतात। मात्र या सर्व प्रवासामध्ये आता त्यांना मोठ्या प्रमाणात अडथळा जो आहे तो निर्माण झालेला पाहायला मिळतोय। खरं तर महापालिकेने पावसाळी कामं जी आहेत ती केल्याचा दावा सातत्याने केला जात होता। मात्र आता या पावसाळी कामांमध्ये कुठेतरी चुकीच्या पद्धतीची कामं झालीत का आणि त्यामुळेच हे पाणी आहे ते आता थेट रस्त्यावरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सोलापूर